छत्रपती संभाजीनगरचा लाचखोर निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकरच्या कार्यकाळामध्ये मंजूर झालेल्या सगळ्या फायलींची आता सखोल चौकशी होणार आहे। महत्त्वाची बातमी, खिरोळकरच्या काळातील 88 प्रकरणे संशयाच्या भोवऱ्यात आहेत आणि त्यामुळे आता चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी समिती देखील नेमली आहे। वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्यासाठी 5 लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर आणि महसूल सहाय्यक दीपक त्रिभुवन यांना अटक देखील करण्यात आली आहे। तर खिरोळकरच्या घरातून 67,45,308 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे। याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी माधव सावरगावे। माधव, अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते, काय अधिक माहिती? छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी थेट आदेश काढलेले आहेत आणि त्या संदर्भातली एक चौकशी समिती नेमलेली आहे। ती समिती आता विनोद खिरोळकरनी ज्या फाईलला मंजुरी दिली त्या सगळ्या फाईलची तपासणी केली जाणार आहे आणि सोबतच त्यांनी या काळामध्ये जवळपास वर्षभराच्या या काळामध्ये फाईल मंजूर करत असताना कुणाकुणाशी संपर्क साधला, त्याचबरोबर त्याची कुणाशी आतापर्यंत संपर्क झालेत, या सगळ्यांची सखोल चौकशी केली जाणार आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक बडे मासे अडकू शकतील अशी शक्यता वर्तवली जाते। कारण तब्बल थोडी नाही तर 41 लाखाची लाचेची मागणी केली होती, त्याहून अर्धे पैसे त्यांनी अगोदरच घेतले होते आणि 5 लाखाची मागणी करताना अँटी करप्शनने अटक केलेली आहे। या सगळ्याची पाहता जवळपास 90 प्रकरणं अशी आहेत ज्याच्यामध्ये ती संशयाच्या भोवऱ्यात अडकली। जर 90 प्रकरणामध्ये साधारणतः 40-50 लाख रुपये एका प्रकरणाला असेल तर हा कोट्यवधीचा घोटाळा आहे। या कोट्यवधी रुपयाची वसुली याच्या मार्फत केली गेली असावी असा एक संशय आहे आणि त्यामुळे आता चौकशी समिती कशा पद्धतीने चौकशी करणं पाहणं महत्वाचं आहे। मात्र या सगळ्या परिस्थितीमध्ये चौकशी सखोल झाली तर मोठमोठे मासे गळाला लागू शकतात। चौकशी आता कशा पद्धतीने केली जाते हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद माधव, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। महसूल विभागातून जे काही प्रकरणं मागील वर्षभरामध्ये झालेले आहेत त्याच्या संदर्भामध्ये पूर्ण प्रकरणाची तपासणी करण्याकरता ती सर्व प्रकरणं नियमानुरूप झालीत का, त्याच्यामध्ये शासनाचा काही महसूल बुडाला आहे का, काही अनियमितता झाली आहे का, हे सर्व तपासण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे। ती समिती सर्व प्रकरणं तपासतील आणि त्यामध्ये जर काही अनियमितता झाली असेल तर त्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल।